नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला मी कटोरी ब्लाऊज कट करताना काही छोट्या टिप्स असतात त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जेणेकरून कटोरी जर तुमची चपटी बसत असेल किंवा कटोरीला जर टोक जास्त येत असेल, अशा काही तुमच्या समस्या असतील तर त्या निघून जातील. तर हे बघा, हे माझे ऑलरेडी मी कट केलेले माप आहे. हे माप आहे हे 36 इंच छातीचे आणि याची उंची आहे ती 14.5 इंच आहे. त्यामुळे हे माप मोठे आहे, म्हणून म्हणलं हे तुम्हाला कसे कट करायचे हे मी दाखवते. अशा पद्धतीने मी बॅक साईड म्हणजे पाठीमागचा भाग आणि पुढचा जो आपला मुंड्याचा भाग असतो हा सेट करून घेत आहे. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओमध्ये बघू शकताय. असे केल्याने आपले कापड जास्त वाचते. हा जो मुंड्याचा भाग असतो ना, या मुंड्याच्या ज्या भागाला आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच जास्तीचे ठेवावे लागते कापडावर. हे बघा, अशा पद्धतीने आपण ते ॲडजस्ट करून घ्यायचे. खालच्या साईडने अर्धा इंच एक्स्ट्राचे ठेवायचे. कटोरी जोडून झाल्यावर आपण हे कटही करू शकतो, कारण की आपण कटोरी जॉईंट करतानाही कधीही वरच्या साईडने खालच्या साईडला जॉईंट करतो. त्यामुळे मग हे जर थोडेफार एक्स्ट्राचे होत नाही, पण झालेच तर आपण ते कट करून टाकू शकतो. अशा पद्धतीने मी बरोबर एकदम त्या पेपरच्या काठोकाठ पेन खडूने आखून घेणार आहे व्यवस्थित. तुम्ही जर खडूने आखताना तुमचे जे माप आहे त्या मापामध्ये आणि खडूच्या आपल्या रेषेमध्ये जास्त जर अंतर ठेवले तर तुमचे माप हे आहे हे बिलकुल चुकून जाते. त्यामुळे जसे आपले कटिंग आहे त्याला एकदम चिकटूनच आपल्याला आखायचे आहे. अशा पद्धतीने आपण आखून घेतलेले आहे. हे माप मी आधीच कट म्हणजे माझे हे कायमचे कस्टमर आहेत ना, त्यामुळे मी हे माप आधीच कट करून ठेवलेले होते. माझे हे त्यांचे कायमचेच माप आहे. त्यामुळे ते गोल वळकुटी करून ठेवली की त्यामुळे त्याला तसा शेप आलेला आहे. ते गोल होतं आहे. त्याच्यावर आपण वजन ठेवून घेऊ. बघा, कटोरी कापताना आपण कधीही सरळ ठेवून कापायची नाही. त्याचा जो पुढचा भाग आहे तो अशा पद्धतीने क्रॉस म्हणजे खालच्या साईडला चिकटून ठेवायचा आहे. ज्या साईडला आपण हुकपट्टी काचपट्टी लावतो ना, ती साईड जी आहे ती आपली खालच्या साईडला तिरक्या पद्धतीने ठेवायची आहे, जसे की मी तुम्हाला दाखवलेले आहे. याच पद्धतीने ठेवून आपल्याला कटोरी कट करायची आहे. मग तुमचे माप कितीचेही असू द्या, 32, 30, 34, 36, 38, 40, कोणतेही तुमचे माप जे असेल तरीही तुम्हाला कटोरी ही अशीच क्रॉसमध्ये तिरकी ठेवायची आहे, जेणेकरून तुमची कटोरी ही कधीच चपटी बसणार नाही. तिला पफ हा चांगलाच येतो. बाहीही मी अशा पद्धतीने आखून घेतलेली आहे. आता हे आपण कट करू. कट करताना देखील आपल्याला आतील जी रेषा असते आपली त्या रेषेला कट करायचे आहे, बाहेरच्या रेषेने कट करायचे नाही. मग तुमची जर एकदम जाड रेषा येत असेल आणि तुम्ही म्हणलात आता आपण आखलेलं आहे, चला आता कुठूनही कट करू, तसे जमणार नाही. अशा पद्धतीने खडूने जे आपल्याला आखले आहे ते आतल्या साईडची जी आपली आत बाजू असते त्याच बाजूने आपल्याला कट करून घ्यायचे आहे. बघा, कट करताना मी कोणताही एक्स्ट्राचा भाग अडवून कापत नाही आहे, कट करत नाही आहे. जसे आपण आखलेले आहे त्याच पद्धतीने मी कट करत आहे. हे जे आहे ते आपले अस्तरचे कटिंग आहे. साध्याही ब्लाऊजवर तुम्हाला कट करायचे असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने ठेवून कट करू शकता. फक्त साध्या क्रॉसपट्टी ही डबल असते, तर अस्तरच्या ब्लाऊजला ही क्रॉसपट्टी आपण सिंगल काढली तरी चालते. म्हणजेच 2 दाखवते आहेच मी तुम्हाला पुढे. मुंड्याचा भाग आपला कट झालेला आहे. बाही देखील आपल्याला अशाच पद्धतीने आता कट करून घ्यायची आहे. तर आज सकाळपासून धावपळ चालू आहे. मुलांना शाळेत जायला आवरून दिले. मुलांना आज टिफिनला मी कोबी मंचुरियन करून दिलेले आहे. 2-3 दिवस झाले मुलीचे सारखेच चालू होते, मंचुरियन डब्याला दे, मंचुरियन डब्याला दे, म्हणून मी आज तिला कोबी मंचुरियन करून दिलेले आहे. आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊ. तुम्ही तुमच्या मुलांच्या डब्याला काय दिले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा, किंवा मला वेगळी एखादी डिश जर तुम्हाला माहिती असेल जी मुले आवडीने खातात तर तीही सांगा की मी ट्राय करू शकेन अशी.
मुलांची बस ही 7:30 वाजताच येते, त्यामुळे मग लवकर उठून लवकर त्यांचे आवरावे लागते. तसे ती स्वतःचे आवरतात, पण डबा, टिफिन बॅग त्यांची भरून पूर्ण करावी लागते. बाकीची सर्व कामे ती त्यांचेच करतात. बघा, अशा पद्धतीने सिंगल क्रॉसपट्टी मी आखून घेतलेली आहे. सिंगल म्हणलं तरी दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या ह्या निघतातच. आता जो राहिलेला भाग आहे त्यामध्ये आपल्याला कंबरपट्टी आणि हुकलूक पट्टी जी असते ती काढून घ्यायची आहे. त्याआधी मी तुम्हाला दाखवते की मी साडीचा पीस जो आहे हा कशा पद्धतीने कट करायचा आहे. तर हे बघा, साडीवर जी आहे ती डिझाईन आहे. लांबून व्हिडिओ घेतल्यामुळे तुम्हाला ती डिझाईन स्पष्ट दिसत नाही आहे. आमच्या घरात चिमण्यांनी घरटे बनवलेले आहे. बघा चिमण्या कसा चिवचिवाट करत आहेत ते. खालच्या साईडला आहे ही मी बाही कट करत आहे. कापड हे सिल्क आहे, त्यामुळे ते खूप हलते. त्यामुळे तुम्ही कट करताना पिनांचा देखील वापर करू शकताय. तुम्ही इथे पिना लावून जर घेतल्या तर व्यवस्थित कटिंग होते. हे बघा, आता इथे बाहीला जो शेवटचा भाग राहिलेला आहे तिथे आपल्याला जॉईंट लावून घ्यायचा आहे. ते बघा, बाहीला पायपिंग दिसत आहे का तुम्हाला? ती पायपिंग ऑलरेडी एका बाजूला होती, त्यामुळे मी त्या साईडने बाही कट करून घेतलेली आहे. पीस जर क्रॉस असला तरी आपल्याला तो सरळच ठेवून कट करायचा आहे. क्रॉस पिसामध्ये कधीही ब्लाऊज शिवला तर त्या ब्लाऊजला हा घोळ येतो, त्यामुळे जेवढे तुम्हाला सरळ ठेवून कट करता येईल तेवढे कट करायचे आहे. बघा, अस्तरच्या पिसावर जर कट करताना देखील मी कटोरी जी आहेत ही क्रॉसमध्येच ठेवलेली आहे, म्हणजे तिरकेच ठेवलेली आहे. पिसावर देखील कट करताना आपल्याला क्रॉसपट्टी जी आहे ती तिरकेच ठेवायची आहे. आणि जे आपले एक्स्ट्राचे कापड धरून मी कापत आहे. अस्तरची जी कटिंग आहे त्याच्या बाजूने जवळपास जर 1-1.5 इंच अंतर ठेवून आपल्याला बाकीचे सर्व भाग कट करून घ्यायचे आहेत. कापड जर थोडेसे असेल तर तुम्ही अर्धा इंच देखील कट करून ठेवू शकताय. अशा पद्धतीने आपल्या अस्तरचे कटिंग झालेले, अस्तरच्या ब्लाऊजचे कटिंग झालेले आहे. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला नक्कीच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. इथे माझे काही दुसरे व्हिडिओ आहेत, तेही तुम्ही बघून वेगवेगळ्या डिझाईन्स शिकू शकताय.